नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आशा करतो सर्व लोक ठीक आहात, मजेत आहात. सो आम्ही आलो होतो हॉस्पिटलला थोडं चेकअपसाठी पूजाच्या. इथे आल्यावर एक गोष्ट नक्की समजली की गव्हर्मेंट हॉस्पिटल हे सगळीकडेच असतात. लाईक इंडियामध्ये पण आहेत, इथे पण आहेत. इथे ऑलमोस्ट सगळी ट्रीटमेंट फ्री आहे. हॉस्पिटलची मेंटेनन्स, क्लिनिंग अतिशय सुरेख म्हणण्यासारखे आहे. वाटणार नाही की आपण एखाद्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आलो. फक्त इथे प्रॉब्लेम एकच आहे की कोणत्याही गोष्टीसाठी आपण एखाद्या हॉस्पिटलला आलो तर आपल्याला ट्रीटमेंट लवकर भेटत नाही. लाईक यांची प्रोसेस आहे, त्यांना त्या प्रोसेसनुसारच जावं लागतं. पण आपल्याला त्या गोष्टींची सवय नसते. आपल्याला इंडियामध्ये कसं एखाद्या क्लिनिकमध्ये गेलं विदिन 5 to 10 मिनिट्स आपलं ट्रीटमेंट होतं, मॅक्स टू मॅक्स अर्धा तास, आणि काय असेल ते कन्सल्टेशन देऊन आपल्याला करून वगैरे सोडून देतात. बट इथे ऑलमोस्ट 3-3, 4-4 तास वेट करावं लागतं. या मशीनमध्ये तुमचं ब्लड प्रेशर, पल्स, तुमचं डायबिटीज वगैरे सगळ्या गोष्टी चेक होतं. सो इथे थोडी प्रोसेस वेगळी आहे. आपल्याकडे विदाउट एनी इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट्स ते ट्रीटमेंट करतात. बट इथे आपली सगळी हिस्ट्री जाणून घेतात. आपल्याकडचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात व्हेरिफिकेशनसाठी. बिकॉज ट्रीटमेंट फ्री आहे, त्यांना आपलं फक्त एवढं लागणं असतं की आपण इथे काय करतो, कशासाठी, लाईक स्टुडंट, जॉब वगैरे. अदरवाईज सर्विस खूप छान आहे. आम्ही आता एका गोष्टीसाठी ते ट्रीटमेंट घेत होतो. आम्हाला सर्विस खूप छान मिळाली. सो ह्यापुढे कोणीही UKला येणार असेल तर ही गोष्ट एक लक्षात घेऊन यावी की मेडिकल आहेत बट आपल्याला गोळ्या किंवा औषधं इथं मिळणार नाहीत. सो ते तुम्ही इंडियातूनच येताना लागणारे सगळे मेडिसिन्स घेऊन आलेलं बरं असतं. तसं फॉर्म फिलिंगचं काम सोपं असतं बट मॅडम वैतागतात आमच्या, आणि झालं एकदा की मग एन्जॉय करतात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.